आज आम्ही आलो आहोत दापोलीमधल्या केशवराज मंदिरामध्ये। या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे या मंदिरात जाण्याची एक वेगळीच उत्सुकता होती। हे मंदिर हरणे दापोली रस्त्यावर असून आसूद गावामध्ये आहे। शिवाय एका वाडीतून या मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच निसर्गरम्य आहे, कारण की या रस्त्याच्या दुतर्फा नारळ आणि सुपारीच्या बागा आहेत, त्यामुळे खूप छान सावलीतून रस्ता जातो। जरा दमली तर मुलंही बसायला लागली, तरी ऊन नसल्यामुळे खूप छान वातावरण होतं। ग्रीनरी खूप असल्यामुळे जिकडे तिकडे फोटो काढावेसे वाटत होते। इथे जाताना हा एक झरा सुद्धा लागला आणि झऱ्यात जास्त काही पाणी नव्हतं, पण तरी सुद्धा तिथे थांबून आम्ही छान फोटोज आणि व्हिडिओज घेतले। झऱ्याच्या इथूनच 200 पायऱ्या चढल्यानंतर इथे मंदिराच्या परिसरामध्ये आपण येतो। इथं वर आल्यानंतर एक सरबताचं स्टॉल सुद्धा दिसलं। सरबत घेऊन आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो। मंदिर परिसर आणि मंदिर फारच सुंदर होतं। समोरच एक गायमुख दिसलं, ज्याच्यातून 12ही महिने थंड पाणी वाहतं। तिथे हातपाय धुतल्यानंतर आम्ही दर्शनासाठी मंदिराच्या आतमध्ये गेलो। काळा पाषाणातली सुंदर अशी केशवराजाची मूर्ती बघून मनाला प्रसन्नता वाटली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला।